नमस्कार मंडळी, कशा आहात? तर नागणे फॅमिली अँड ब्लॉग या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत. तर वॉकिंगला तर आम्ही रोजच जात असतोय, परंतु काल भरपूर पाऊस चला झाल्यामुळे आमच्या इकडं झालता चिखल, त्यामुळे आज जरा आम्ही रूट चेंज केलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत विठ्ठलाचं हायवेला चालायला. लांबून तर अशा प्रकारे आज आम्ही चाललेलो आहे. जिथून वारी येते तो पुणे हायवे, त्या रस्त्याने आज आम्ही वॉकिंग करायला चाललेलो आहे. तर नेहमी आम्ही वेगळ्या रस्त्याने चालत असतो वॉकिंग पंढरपूर ते करतो. वाखरी. हां, पंढरपूर ते वाखरी या रस्त्याने आज आम्ही चाललेलो आहे वॉकिंगला. म्हटलं आमच्या साईडला जर चिखल पण आहे आणि ही हायवे पण आहे आणि वारकरी वगैरे आता ये जा सुरू झाले. आज दिंडी, ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी आज भंडी शेगावमध्ये येणार आहे आणि संत तुकाराम महाराजांची दिंडी वाडी कुरवलीमध्ये येणार आहे. तर त्या पिराची कुरवलीमध्ये येणार आहे. थोडं जमलिंग होते, ह्यांना माहिती आहे ज्यादा. तर मला माहिती आहे, पण माझ्या एकदम ध्यानातनं गेलं. तर त्यामुळं मग म्हणलं जाऊन यावं, निदान वाखरीपर्यंत तर चालत जावावं. म्हणजे काय हाल हवा आहे, किती दुकानं रस्त्याने थाटलेत किंवा वारकरी किती जातात हे समजल, म्हणून मग आम्ही आज वॉकिंगला इकडं निघालेलो आहोत. तर चला, अजून तुम्हाला रस्त्यातलं व्ह्यू दाखवणारच आहे मी. काय काय आहे, कोण कोण चालले, वारकरी चाललेत का, दुकानं आहेत का. तर काय काय वारकरी बघा, म्हणजे दिंडीबरोबर नसतात आणि असेच वेगळे त्यांचे ग्रुप असतात. तसे हे ग्रुपने चाललेले आहेत पंढरपूरला आणि इथं छान असा विठ्ठल रुक्माईचा म्हणा किंवा ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांचा जयघोष करत ह्या दिंड्या निघाल्या आहेत छोट्या छोट्या पंढरपूरकडे. तर या आता जाणार, चंद्रभागेला स्नान वगैरे करणार आणि नंतर मग परत एखाद वेळेस पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहणार, नसेल तर परत पालखीच्या दर्शनाला माघारी येणार. हे असं चाललेलं असतं. तर अशा प्रकारे आम्हाला थोडे थोडे असे वारकरी आम्हाला भेटत होते. इथं बघा, इथं एक अन्नछत्र आहे. महाप्रसाद इथं वाटला जातो. खूप म्हणजे खूप ठिकाणी असा महाप्रसाद वगैरे दिला जातो बघा, रस्त्यामध्ये. तर इथं वाकरीमध्ये पण इथं महाप्रसाद दिला जातोय. तर त्यासाठी हे उभारलेलं आहे इथं. आज आम्ही ठरवलं होतं वाकरीच्या मारुतीच्या मंदिरापर्यंतच वॉकिंगला जायचं. आता उद्या जमलंच तर आम्ही पालखी तळापर्यंत जाणारच आहोत चालत. तर यामुळे आमची दोन कामं होणार आहेत. एक तर आम्हाला पालखी तळ भेटणार आहे बघायला आणि दुसरी गोष्ट आमचं वॉकिंग ही छानसं होणार आहे. तर इथं जे वाकरीतलं वातावरण होतं ना, ते अगदी भक्तिमय आणि खूप मस्त, सकाळ सकाळ खूप छान वाटत होतं, अगदी आल्हाददायक होतं. हा बघा मंदिर परिसर, आणि इथं खूप मोठासा स्पीकर लावला होता आणि देवाची गाणी वगैरे लावली होती. खूप छान वाटत होतं इथं. तर हा बघा, हा वाकरीचा रस्ता. वाकरीचा रस्ता म्हणजे इथं आत्ताच नवीन तुर्तास वारीच्या पुढं उड्डाणपूल बनवलेला आहे. तर मी तर अजून इथं ह्या उड्डाणपुलावरून गेलेली नाही. आम्ही रोज रानात जाताना जातो रस्त्याने ह्या, पण उड्डाणपुलाजवळून जात नाही. त्यामुळं मला माहीत नाही. आता बघू, उद्या वगैरे गेलं तर तुम्हाला मी इथला उड्डाणपूलही दाखवेन. तर आम्ही आता माघारी निघालेलो आहोत आणि इथलं वारीमुळे इथलं वातावरण खूपच असं प्रसन्न आणि भक्तिमय झालेलं आहे. खूप छान वाटतंय. तसं तर इथं शेती वगैरे पण आहे आजूबाजूला, तुम्ही बघू शकता, ऊस वगैरे आहे आणि मठ पण आहेत भरपूर इथं. पण भारी वाटतं, कधीतरी वेगळा अनुभव म्हणून आम्ही आज इकडं वॉकिंगसाठी आलेलो आहोत. जरी कामागेन आणि